गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो लिओ सकाळ सकाळी काय उड्या मारत आहे मित्रांनो. आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात माहिती किती वाजता होते मी दाखवतो तुम्हाला. आजच्या ब्लॉगची सुरुवात मित्रांनो 5 वाजता होते. कारण हेच आहे मित्रांनो, मी चाललो आहे आता नाशिकला. आणि हे आपली ग्रीन टी मित्रांनो. ये मस्ती चालली मित्रांनो सकाळ सकाळी. घुस तिच्यात घुस चाल. आता कसं आहे नाही, आता फ्लॅश बंद. तर मित्रांनो चला आता थोडी गाडीची साफसफाई करू आपण. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे नाशिकला जायला. मी आहे, काकू आणि भूषण चाललो आहे मित्रांनो. आणि हा सकाळ सकाळचा नजारा. ऑलरेडी मित्रांनो आम्हाला अर्धा तास लेट झाला आहे. आज पण गाडीची डिक्की बंद होत नव्हती मित्रांनो, त्याच्यामुळे आधा घंटा लेट आहे हम लोग. लिओ म्याव म्याव करतोय मित्रांनो. त्याला समजत नाही कुठे चाललोय तर. मैत्रीण घर पर आहे ना. सकाळ सकाळी निघायचा आज फायदा होतो मित्रांनो की आपण आपल्या डेस्टिनेशनवर लवकर पोहोचतो आणि ट्रॅफिक पण कमी राहते. आणि आज काय झालंय काय माहिती, सगळे फ्लायओव्हरची लाईट बंद आहे मित्रांनो. हे बघा फायनली मित्रांनो भुसावळला पोहोचलोय आम्ही. आणि हे बघा इथं ब्रिजवरती लाईट असले ना. ओ शपथ, भेंडी मी सांगणारच होतो की लाईट असली की चांगलं वाटते. आणि लाईट गेली मित्रांनो. काय झालं काय माहिती, आज लवकरच लाईट गेले. टोलाला मित्रांनो. तर मित्रांनो आता हा चालू होतो जळगाव बायपास. जळगाव राहून जाते आपल्या डाव्या साईडला. खतरनाक नजारा आहे की. सूर्य येतोय आता वरती धीरे धीरे. सनराईज सूर्यास्त होतोय की काय होतोय. सूर्य उगवतोय. मस्त पैकी उजेड पडलाय मित्रांनो बाहेर. आता अंधार गेला आणि सूर्य वरती आला. आणि मी मोबाईल बांधले कानायला कारण गाडीत चालू AC आणि मला वाजते थंडी. आणि आता आम्ही पोहोचलोय एरंडोलमध्ये. समृद्धी महामार्गामध्ये नाही, आपल्या महामार्गात काय फरक आहे मित्रांनो माहिती आहे का भैया. तो जो रस्ता आहे ना समृद्धी, तो सिमेंटचा आहे. तर तिथं गाड्यांना अशा उडत चालतं, म्हणजे चिपकून नाही चालत. आणि आपला हा रस्ता आहे ना डांबराचा आहे ना, तर इथं गाड्या एकदम बढिया चालतात मित्रांनो, एकदम चिपकून. तर आपण आपली गाडी चालवतोय ना तिथं गाडी अशी हे मारते, पंप करते अशी पंप. आपली गाडी कशी चिटकून आहे तिथं गाडी पंप मारते. त्याच्यामुळेच तिथं लय प्रॉब्लेम होता गाडी चालवताना. धोकं किती बघ भैया समोर. भरपूर धोका आहे. आतापर्यंतचा मित्रांनो सेकंड नंबरचा टोल आलाय. आता आपल्याला भरपूर टोल लागतं मित्रांनो या रस्त्याने आला की. आता नाशिकला म्हणा की मुंबईला. हा बघा धोका खूप आहे मित्रांनो. आणि आता इथून धुळे मला वाटतं 20-1 किलोमीटर आलाय फक्त. खूप धोका आहे इकडे. लास्ट टाइम काय झालं भैया, मोबाईल राहिला डिक्कीत आहे ना. मोबाईल काढायला गेलो तर डिक्कीत बंद नव्हतं ती. आज काय झालं, बॅग ठेवायची होती, बॅग काढली, डिक्की बंद नव्हतं. आणि मोबाईल आज कुठे होता गाडीवरती.
तो तर बरं झालं लक्षात आलं, नाही तर मग तो पडेल राहता कुठेतरी. आम्ही चालले होतो, आपण निघून जातो पुढे आहे ना. हाँ आधी ना किसी को हे सॅक ठेवायची होती तरी मी ना म्हणलं की आमच्यापाशी नाही आमच्यापाशी ॲटिट्यूड अरे सॅक म्हणजे बॅग म्हटलं कशाला उगाच त्रास आहे की नाही. मी ना बरोबर ठेवेल होता ना सामान. टिक्कीत सामान चालतं नाही, तुम्ही ना सामान रचला नाही व्यवस्थित टिक्की मध्ये भैया. अरे ते सामान सब सॉलिड चीज है ना भैया. चेक करायला काहीच नाही. हाँ धुळे आलाय मित्रांनो आता. आणि किस्सा असा झाला, बायपास झाल्यामुळे आणि मॅपमध्ये मॅप अपलोड नाही झालाय जुना ना, आहे. मॅप जुनाच आहे, त्याच्यामुळे आमचं पण कन्फ्युजन झालं ना, सगळा चक्कर झाला तो. जे नाही हे गाणे चालू होते तर माहे पण करायला लावले आणि ते लावलं ते नाही. फायनली मित्रांनो आता आम्ही लागलोय आपल्या नाशिक हायवे वरती. आणि इथून काय नाशिक पाहत होती तेव्हा? आता राहिलाय फक्त किती पाहत होती तू रील चालू 150 किलोमीटर. शूट मम्मी. तर हा धुळ्याचा नजारा आहे मित्रांनो, सकाळ सकाळचा. बरोबर आता 8:01 झालाय. दिखतंय 8:01 झाला. आणि आम्ही परत आता म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगलं मी, नाशिकच्या रस्त्यावर आलो होता आम्ही. धुळे लागलं मित्रांनो आणि ट्रॅफिक पण लागली. तिसरा टोल आला मित्रांनो, तिसरा टोल. एक नशिराबादचा, एक धुळ्याच्या पहिला आणि हा एक धुळ्याच्या नंतरचा. आधी ना मित्रांनो धुळा क्रॉस करायला पण जवळपास अर्धा ते पाऊण तास लागायचा, पण आता हा जो बायपास झाला ना त्याच्यामुळे धुळा एका 5 मिनिटात डायरेक्ट कुठे जाते ते समजत नाही. हे बघा हा गड टेकडी मागच्या वेळेस बी दाखवलं होतं. सेकंड टाईम आहे आता आपला ना, मी बाईक म्हणतो गाडी घेऊन होता. हा बाईक बी नेली मी एकदा म्हणा, तो काही विषय नाही. कॉलेजला असताना बाईक घेऊन गेलो. काय नजारा आहे मित्रांनो. जेव्हा पण भैया बाईक घेऊन येईन ना मी नाशिकला, तेव्हा इथं ट्रॅकिंग करीन म्हणजे करीन. एक तास लवकर ट्रॅकिंग करून, पण इथं चढीन वाटते नाही ना. आम्ही जेव्हा आलो होतो ना मित्रांनो, म्हणजे नाशिकला जेव्हा जात होतो काय आज कम थोडा, तेव्हा ना हा रस्ता खूप खराब होता. खूप नाही म्हणजे असे काही स्पॅच होते ते खराब होते खूप. क्या पंखा हाँ पड़के गिरा है उधर, सॉरी गिर के पड़ा है, कुछ भी बोल रहा. आणि आता तर हा रस्ता एकदम, मला तरी काय वाटतं भाई माहिती आहे का, मुंबईला जायला ना समृद्धीपेक्षा आज रस्ता चांगला आहे, एकदम बेस्ट अँड बेटर. ओके मित्रांनो, तर आम्ही मागच्या वेळेस जिथं थांबलो होतो ना रेस्ट घ्यायला, तिथंच आता पण थांबलो होतो. रेस्ट नहीं, पानी भी नहीं पीने को ऐसा रुके थे अभी हम. चाय तो नहीं पिए इधर का, हमको चाय पसंद नहीं आता पिछली बार भी. तर आता जाऊ अमृतुल्य बघू कुठेतरी पुढे है ना, अमृतुल्यवर पिऊ चहा मस्तपैकी. तर मित्रांनो अशी तयारी बघा, हे बघा भूषणने कशी चादर घेतली, शॉल घेतली नाही का, काकूनी जर्किंग. आणि मित्रांनो जर का तुम्हाला दिसत असेल तर आता आम्ही मालेगावमध्ये आलो आहे. आणि इथून नाशिक आता राहिलं फक्त 100 किलोमीटर है ना. यस 200 किलोमीटर मित्रांनो आम्ही कंटिन्यू गाडी चालवली. मग एक स्टॉप घेतला, फ्रेश झालो. ॲक्च्युली मीच झालो होतो फ्रेश, बाकीचे गाडीतच बसले होते. थंडीच इतकी आहे मित्रांनो की काय सांगू तुम्हाला. किती वाजे झाले, 9 वाजले तरी पण थंडी आहे. चला मग आता जाऊ लवकर नाशिक. मेरा भी निकालना.
पलटे मोरा था थोडं जवळ घे. बया आवाज कम कर. आज तर मित्रांनो एकाहून एक नजारे पाहायला भेटत आहे. कारण काय माहिती का, रस्ता चांगला आहे. मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो ह्याच रस्त्याने, पण रस्ताच इतका बेकार होता की काहीच नजारे पाहताना ते आले. इथं तर किती खराब होता वया रस्ता आहे ना, एकदम खतरनाक टाईपचा खराब रस्ता होता इथं. चांदवड पोचलोय मित्रांनो आता आम्ही. जो स्पॉट आहे ना मित्रांनो, त्यावेळेस आमच्या समोर एक फॉर्च्युनर होती. तो इतक्या जोरात इथं आपटला होता ना, खतरनाक एकदम. आणि हा चौथा टोल मित्रांनो आतापर्यंतचा. टॅक्स बी भरा, टोल बी भरा. मग भया, मग गाडी घेताना कोणता रोड टॅक्स भरतो आपण? काय माहिती. सगळा चांगला आहे भया रस्ता, पण या रस्त्यावर स्पीड ब्रेकरच एवढे आहे ना. नुसते जागोजागी स्पीड ब्रेकर. तर मित्रांनो इथून नाशिक आता 30 ते 35 किलोमीटर आला आहे. आणि जो आपला हायवे होता ना डांबरी, म्हणजे डांबराचा जो रस्ता होता तो संपला आहे. आता लागला आहे सिमेंटचा रोड मित्रांनो. तर हा शेवटपर्यंत आहे डायरेक्ट, मीन्स नाशिकपर्यंत डायरेक्ट असाच रस्ता आहे आता. तर मित्रांनो अजून एक टोल, 5वा टोल. 5 टोल लागले मित्रांनो आतापर्यंत आम्हाला. टोलवर पण ट्रॅफिक जाम होते मित्रांनो. वा रे वा. फायनली मित्रांनो आमचं नाशिकमध्ये आगमन झालेलं आहे. हा नाशिकचा मिडल ब्रिज आहे मित्रांनो. हा डायरेक्ट आपल्याला इकडून तिकडे घेऊन जातो, म्हणजे नाशिक के इस पार से उस पार. मंजूड़ा आ गया अभी हाँ। ये अपनी बिट चलो. हाँ मैं बोलूँगा ना. एंड टाइम पे भैया देख कहीं लड़की उधर, लड़की देख भैया इंडिकेटर राइट का है, लेफ्ट को जा रही है लड़की. लड़की सीधी जा रही सीधी ही जा रही है, लेकिन इंडिकेटर राइट को देख के रखा है. लोग कंफ्यूज हो रहे हैं, समझ में नहीं आ रहा लोगों को क्या कर रहे हैं. है. तिला जाणंच म्हणत. बस भैया बस मामली बोल. तर मित्रांनो आता जस्ट थोड्या वेळापूर्वी आम्ही घरी पोहोचलो आहे. आणि आता फ्रेश वगैरे होतो मित्रांनो आणि जेवण करतो. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर मित्रांनो आताच्या ह्या व्हिडिओला मी इथं सेंड करतो, कारण मित्रांनो आता डायरेक्ट झोपणार आहे मी. तुम्हाला जर का माझा हा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून आजच्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद अँड बाय.